नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीसांकडे आले आणि त्यांनी आपल्या रणनीतीच्या राजकीय चातुर्याच्या जोरावर राज्यातील अनेक प्रस्थापित नेत्यांना बाजूला सारत भाजपला राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनवले। भाजपच्या संदर्भात महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत फडणवीसांना वगळून काहीच करता येणार नाही अशी एकूण परिस्थिती आहे। अर्थात पंतप्रधान मोदींचा ठाम पाठिंबा आणि संघाचे पाठबळ या दोन कवच कुंडलांमुळे फडणवीस ताकदवर झाले आहे। संघाचे नेतृत्व तर फडणवीसांचा भविष्याच्या दृष्टीने विचार करतंय। आज ना उद्या मोदींचा पर्याय भाजपला आणि संघाला शोधावा लागणारच आहे। त्याची तयारी आत्तापासून सुरू असल्याचं बोललं जातंय। आज जेव्हा मोदींच्या नंतर कोण या प्रश्नाची चर्चा होते तेव्हा अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ याच तीन पर्यायांपाशी ती चर्चा येऊन थांबते। पूर्वी नितीन गडकरी देखील या स्पर्धेत होते, परंतु आता त्यांचे नाव मागे पडले आहे। फडणवीसांची उणी बाजू असेल तर हीच आहे की ते फरडे वक्ते नाहीत, योगींप्रमाणे भास लीडर नाही। अमित शहा देखील लोकप्रिय वगैरे नाही, परंतु दिल्लीच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि आपले प्रभुत्व निर्माण करण्यासाठी जो राजकीय बेरकीपणा, राजकारण कौशल्य हवे त्या बाबतीत अमित शहा आणि फडणवीस हे दोघेही योगींच्या तुलनेत खूप उजवे ठरतात। परंतु भाजपला आपले हिंदुत्वाचे राजकारण पुढे न्यायचे असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच पुढचे राजकारण करायचे असेल तर योगींना बाजूला सारून चालणार नाही। भाजपच्या हिंदुत्वाचा ते सिम्बॉल ठरू पाहतायत आणि ते तितकेच महत्वाकांक्षी देखील आहेत। अगदी आजचा विचार केला तर पंतप्रधान मोदींसमोर पक्षांतर्गत सगळ्यात मोठे आव्हान कुणाचे असेल तर ते योगी आदित्यनाथ यांचेच आहे। अर्थात शेवटी निर्णायक भूमिका संघाचीच राहणार आहे। संघ त्या दृष्टीने काय विचार करतोय याचे प्रतिबिंब भाजप अध्यक्षाच्या निवडीतून दिसून येईल। भाजपच्या पुढचा अध्यक्ष पंतप्रधान पदाचा पुढचा दावेदार निश्चित करणार आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।